आणि यानंतर शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजितजी नमस्कार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एबीपी माझाशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की 30 तारखेपर्यंत कर्जमाफी दिली जाईल। त्यांच्या या घोषणेचं स्वागत आहे, परंतु ती 30 तारीख नक्की या महिन्याची की परत ते काही 30 जुलैपर्यंत कर्जमाफी दिली जाईल। हो, त्याची भीती आम्हाला वाटते आहे, कारण ते असे तारीख 30 ठेवतात आणि महिने बदलत जातात। आज किसान सभेच्या वतीनं एक भव्य मोर्चा आझाद मैदानवर आम्ही काढतो आहोत। त्याच्यामध्ये कर्जमाफीची मागणी सुद्धा आहे आणि त्यामुळेच नियमित कर्जदारांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करावा, किमान 2 लाखापर्यंत त्यांना सुद्धा दिलासा द्यावा। कारण नियमित कर्ज भरलं म्हणजे आम्ही चूक केली का अशी भावना महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। आज आम्ही दत्ता भरणे मामांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याचबरोबर इतर मंत्र्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांमधून रात्रीपासूनच आझाद मैदानवर शेतकरी जमायला सुरुवात झालेली आहे। आज आम्ही याच्याबद्दल अधिक क्लॅरिटी सरकारकडून घेण्याचा प्रयत्न नक्की करू। ते जर खरोखर 30 तारखेला कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करू। मात्र नियमित कर्जदारांचं काय आणि वेगवेगळ्या कर्जमाफ्यातून वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांचं काय, धन्यवाद अजित नवलेजी या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी।